नमस्कार, मी चेतन कुमार किसनराव सकुंडे। आपणा सर्वांना माहीतच आहे की वागळवाडी ग्रामपंचायतमध्ये आता एक 15 दिवसापूर्वी गैरकारभार झालेल्याचा प्रकार उघडकीस आला होता। तो प्रकार आम्ही जनतेच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला। तो आणल्यानंतर आम्ही संबंधित विभागाकडे तिन्ही विभागांच्याकडे तक्रारी केल्या। 14 वित्त आयोगाचं, ग्रामपंचायतकडे, जिल्हा परिषदेचा विभाग, उपअभियंता जो विभाग आहे बारामतीतला त्यांच्याकडे ही तक्रार केली होती आणि PWD विभागाकडे सुद्धा। कारण एकाच रस्त्याला 3 निधी पडले होते, काही रस्ते तर गायबच झाले होते। त्या बाबतीत संबंधित जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी येऊन आता 28 तारखेला 28/12ला पाहणी केली। पण पाहणी करताना एक बाब निदर्शनात आली की आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केल्याच्या नंतर आम्हाला ती काही गोष्ट कळली नाही ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे किंवा ज्यांच्या बाबतीत गैरकारभार झाला आहे असा थोडासा आमचा समज आहे। तीच लोक त्या अधिकाऱ्यांना रस्ते दाखवत होते, हा रस्ता इथं केला, इकडचा रस्ता तिकडे केलाय, तिकडचा रस्ता इकडे केलाय। आणि हे सगळे अधिकारी सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या प्रकारे सगळी कामं तिथं करत होती। ही कुठेतरी बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली, आमच्या लक्षात आली। ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे, कारण ती लोक त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा त्यांना ह्याच्यातून सुटण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या वेगळ्या प्रकारे दाखवत आहेत। आमचं काही त्याबद्दल दुमत नाही। आम्ही सगळे जर आकडेवारी काढली तर त्यामध्ये PWDचे 25 लाख रुपये एका ठिकाणी पडलेले, त्याच रस्त्याला 10 लाख रुपये दुसऱ्या जिल्हा परिषदचे पडलेले, तिथं 14 वित्त आयोगाचे 4 लाख रुपये पडलेत। असे जर रस्ते सगळे काढले तर आम्ही किरण भोसलेगर ते गजानन सावंतगर ते निरा बारामती रस्ता, गाडगे वस्ती ते सोमेश्वर कारखाना रस्ता, कोळेकर ते पडवळसर वस्ती रस्ता, असे जर सगळे रस्ते काढले तर हा आकडा कमीत कमी 1,14,00,000 रुपयापर्यंत जातोय फक्त वागळवाडीमध्ये डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे। तर हे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी, म्हणजे वागळवाडी सारख्या गावात 1,14,00,000चे नुसते डांबरी रस्ते होत असतील आणि ब्लॉकचे, सिमेंटचे आणि कॉन्क्रीटचे रस्त्यांचे तर आकडे जर तुम्ही पाहिले तर ते खूप वेगळ्या प्रकारे आकडे पुढे यायला। वागळवाडीमध्ये केवळ नुसते अंतर्गत रस्ते म्हणून 70 लाख रुपये घालवले त्यांनी, आणि जे रस्ते झालेत त्यांना पण नावं दिलेले नक्की हे अंतर्गत रस्ते कुठं झालेत हे तर काय आमच्या लक्षात येण्यासारखी गोष्ट नाही। आणि हे काय आम्ही खोटं बोलत नाही, ही सगळी कागदपत्र आमच्याकडे आहेत, त्यांच्या संबंधित विभागांनी सही शिक्क्यानिशी दिलेली ही सगळी कागदपत्र आमच्याकडे आहेत। तर आमची जे त्या संबंधित जे विभाग आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती की हे संबंधित लोकांना विचारून घेण्यापेक्षा, आम्ही आता आमचं जवळजवळ लहानपण सगळं आतापर्यंत आयुष्य तिथं गावामध्ये गेलं। अगदी गावातल्या पडक्या घरापासून ते आता नवीन बांधकाम केलेल्या बिल्डिंग पर्यंत सगळे घरनगर रस्ते गावातल्या गल्ल्या आम्हाला माहिती आहेत। आम्हाला सगळं माहिती आहे, कुठला निधी कुठं पडलाय, कुठले रस्ते झालेत, आधी कुठले रस्ते होते, आता नवीन कुठले रस्ते झालेत। ह्या जर सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने ह्याला जर अधिकारी लोक जर पाठीशी घालत असतील तर ही कुठंतरी बाब खटकणारी आणि ह्याला कुठंतरी गांभीर्याने घेतलं पाहिजे। हा समाजाचा पैसा, जनतेचा पैसा जर सगळ्यांच्या संगतमताने जर असं होणार असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे। आम्ही एक रस्ता दाखवलाय, जे संबंधित लोकांच्या विरोधात तक्रारी ती लोक तुम्हाला रस्ता दाखवतात संबंधित अधिकाऱ्यांना, अधिकारी त्यांच्यावरती विश्वास ठेवतायत, आम्हालाच म्हणतायत मग त्यांनी जर हा रस्ता केलाय तर मग हा रस्ता त्यांनी तिथून झाला नाही हे तुम्ही सिद्ध करा। म्हणजे आता हे सिद्ध करण्यासाठी परत आम्ही त्या पण रस्त्याची कागदपत्र काढायची, त्या रस्त्याची कागदपत्र देण्यासाठी परत तुम्ही आम्हाला 3 महिने लावणार। तो रस्ता काढला की परत ते म्हणणार की हा रस्ता इथं झालेला आहे। म्हणजे जर ही जर सिस्टीम चालूच राहिली तर हा भ्रष्टाचार कधी बाहेरच निघू शकत नाही। आणि ही जर कायमस्वरूपी तक्रारदारांना जर ही रस्त्यांची चौकशी करायला, त्यांना जर सिद्ध करायला लागत असेल तर ही कुठंतरी दुर्दैवाची गोष्ट आहे। तर जो रस्ता झालाय, ज्या रस्त्याच्या नावाने बिल निघले त्याच पद्धतीनं त्या रस्ता तिथं झालेला जर नसेल तर त्या संबंधित लोकांच्या वरती तिथंच लगेच कारवाई झाली पाहिजे। त्यांनी जर सांगितलं असेल की हा रस्ता इकडे झालाय तर त्यावरती त्या अधिकाऱ्यांनी विश्वास नाही ठेवला पाहिजे पारदर्शीपणे। कारण जर गावात 4 कोटीचे 5 कोटीचे रस्ते झाले असतील आणि हा 10 लाखाचा रस्ता तर त्या 5 कोटीच्या कामात हे कुठेही दाखवू शकतात इकडचा रस्ता तिकडे केलाय आणि तिकडचा रस्ता इकडे केलाय। तर ही कुठेतरी खटकणारी गोष्ट आहे। जिथं रस्ता झालेला असेल, जिथलं बिल निघलं असेल आणि तिथं जर तो रस्ता नसेल तर तिथं डायरेक्ट त्या लोकांच्या वरती कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी। आणि त्याच्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पारदर्शीपणे अहवाल तयार करून लवकरात लवकर तो केला पाहिजे। आज एवढी गांभीर्याने गोष्ट घेण्यासारखी त्या दिवशी पंचायत समितीचे अधिकारी आले होते, त्यांनी संबंधित 14 वित्त आयोगाचे कागदपत्र ग्रामपंचायतकडे मागितल्याच्या नंतर ग्रामपंचायतकडे 14 वित्त आयोगाची कागदपत्रच नाहीत।
म्हणजे ही किती गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे। एवढं केंद्र शासन निधी डायरेक्ट ग्रामपंचायतला देते, जर ग्रामपंचायतकडे त्याचं इस्टिमेट नसेल झालेल्या कामाचं, त्याची वर्क ऑर्डर नसेल, त्याची MB नसेल, तर ही किती मोठी गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे। आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला, समाजातल्या सगळ्या समाजाला माझी एक विनंती, गावातल्या ग्रामस्थांना विनंती की ह्या आपण सगळ्यांनी मिळून ही कुठंतरी हे प्रकरणाचा छडा व्यवस्थित लावला पाहिजे, ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे, हीच आमची विनंती। एकच रस्त्याचं तुम्हाला सांगतो, ही सुद्धा गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे। आणि असे असंख्य रस्ते आमच्याकडे, पण एकच रस्ता सांगतो की एक ह्याला नाव आहे की बाबा MSK काकडे कॉलेज कुंपणा लगत रस्ता आणि MSK काकडे कॉलेज पाठीमागील रस्ता, या दोनच कामांना, एका कामाला 5 लाख पडलेत, एका कामाला 8 लाख रुपये। आता तिथं जर प्रत्यक्षात ग्रामस्थांनी जाऊन बघितलं तर 4 लाखात होणारा रस्ता, ह्याला जर 8 लाख रुपये, आणि हे तरी रस्त्यावर रस्ते दिसणारे रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा विभागामध्ये जर इतका भोंगळ कारभार झालेला आहे, कारण हे सगळे एकदा ड्रेनेज झालं की त्याच्यावरती माती पडती, एकदा पाईपलाईन झाली की त्याच्यावरती माती पडती। मातीच्या आतमध्ये जर गावात बघितलं तर त्याला सुद्धा जवळजवळ 1-1.5 कोटी रुपयाचा निधी पडलाय। कसा पडलाय आणि कशी ड्रेनेज लाईन झाल्यात, माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत, जर कोणाला पाहिजे असतील तर ती सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवू शकतो। इतक्या चुकीच्या पद्धतीने कारभार झालाय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। ह्याच्यासाठी पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या, PWDच्या सगळ्या विभागांना आमची एक विनंती की अभी बात निकली तो दूर तक जाएगी असं जे म्हणणं येतं, त्या पद्धतीनेच ह्या सगळ्या होणाऱ्या गोष्टीत आता हे तुम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि ह्याचा छडा व्यवस्थित लागला पाहिजे, हीच आमची विनंती आहे।